नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे ईशा आता ठरल्याप्रमाणे नाटकाला सुरुवात करते. ती धावत पळत आता गोडाऊनच्या दिशेने जाते आणि काही गुंड लोक तिच्या मागोमाग धावत असतात आणि त्यांच्या पाठीमागे इथे जयसुद्धा धावत असतो. तेव्हा इथे जय आता असं काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की त्याला या नाटकाबद्दल काहीही माहिती नाही आहे. पण जयला शशिकलाने आधीच सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे जयला बरोबर माहिती असतं की इथे ईशा, मंजिरी आणि राया या तिघांनी मिळून मला फसवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला आहे. तेव्हा इकडे जय आता बाहेरच 2-3 मिनटं उभा राहतो. तेव्हा मंजिरी म्हणते, राया, अरे हा असा काय करतोय? हा आतमध्ये का जात नाही? हा जर आतच नाही गेला तर आपला प्लॅन इथे सक्सेसफुल कसा काय होणार? तेव्हा इथे राया म्हणतो, मिस फायर, अगं तू नको काळजी करू, तो जाईल आतमध्ये. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता ईशा आतमध्ये आलेली असते आणि ते गुंड लोकंसुद्धा आलेले असतात. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, इथे तुम्ही कशाला आलात? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा इकडे आता ईशा धावत येते आणि म्हणते, जय, मला वाचव ना. हे लोक बघ माझ्या मागावरती इथपर्यंत आलेले आहेत. तेव्हा इकडे जय म्हणतो, आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर तुमच्या सगळ्यांचे हात पाय तोडून टाकेन, कळलं का तुम्हाला? कातडी सोडून टाकेन तुमची. तेव्हा ते गुंड लोक म्हणतात, तू इथे कशाला आलायस रे? तिला आमच्या हाती दे आणि तू इथून निघून जा, कळलं ना? नाहीतर तुला आम्ही सोडणार नाही. तुलासुद्धा इथे चांगला धडा शिकवू. तेव्हा जय म्हणतो, तुम्हाला काय वाटलं एकटी मुलगी आहे का ती? तिच्या मदतीला कुणी धावून येणार नाही. मी असताना तुम्ही ईशाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही, कळलं का तुम्हाला? निघून जा बरं आत्ताच्या आत्ता, नाहीतर एकेकाला चांगला सोडून काढेन. तेव्हा इकडे ते गुंड लोक आता त्याच्यावरती अटॅक करतात. तेव्हा इकडे जयसुद्धा सगळ्यांना अगदी खरोखर बेदम मारतो आणि सगळ्यांची तिथून हकालपट्टी करतो. तेव्हा इकडे जय म्हणत असतो की ईशा, अगं या लोकांना तुला घाबरायची गरज नाही आहे. चल आता आपण जाऊया. तेव्हा इथे ईशा आता बोलवण्यामध्ये त्याला गुंतवत असते. कारण इथे रायाने तिला सांगितलेलं असतं की मी गावातल्या लोकांना इथे जमा करणार, तोपर्यंत जयला बोलण्यामध्ये गुंतून ठेवायचं आहे. तेव्हा ईशा म्हणते, जय थांब ना, लगेच जायचं नाही. तेव्हा इकडे जय म्हणतो, काय झालं? त्यानंतर प्रेक्षकांनो, ते गुंड लोक जे नाटक करत असतात ते आता बाहेर येतात. तेव्हा राया म्हणत असतो की काय रे, झालं का काम? तेव्हा ते म्हणतात की हो झालं, आम्ही तिथून निघालोय, आता तुम्ही लवकरात लवकर जा. तेव्हा राया म्हणतो, ठीक आहे, तुम्ही सगळेजण निघा. आणि राया डिफिकल्टला फोन करतो आणि म्हणत असतो की चला लवकरात लवकर गावकऱ्यांना घेऊन इथे पोचा. तेव्हा इकडे ठरल्याप्रमाणे आता गावकरीसुद्धा तिथे यायला निघालेले असतात. त्याचप्रमाणे इथे आता ईशा म्हणत असते की जय, अरे असं कसं बाहेर जायचं? हे काय, माझा ड्रेससुद्धा फाटलाय, मी असंच बाहेर जायचं का? तेव्हा इकडे जय म्हणतो की बरं ठीक आहे, 1 मिनिट थांब. तेव्हा इकडे जय आपलं शर्ट काढतो आणि तिच्या अंगावरती देतो आणि म्हणतो, आता तर ठीक आहे ना, चल आता निघूया. तेव्हा इकडे आता बोलण्यामध्ये आता काय बोलायचं आणि इथे जयला थांबवायचं असा प्रश्नसुद्धा ईशाला पडलेला असतो. तरीसुद्धा ती म्हणत असते की जय, खरं सांगू का, तू खूप चांगला आहेस. थँक्यू तू माझी मदत केलीस. तू इथे आलास, या गुंडांपासून मला वाचवलंस. तू सुद्धा खूप चांगला आहेस. रायासारखा तू सुद्धा स्मार्ट आहेस. मला कसा राया आवडतो तसा तूही मला आवडतोस. तुझे सुद्धा मसल स्ट्रॉंग आहेत, जसे रायाचे मसल स्ट्रॉंग आहेत ना तसेच. तू सुद्धा खूप हँडसम आहेस रायासारखाच. त्याच्यामुळे तू सुद्धा मला आवडतोस. तू माझी मदत केलीस त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा मंजिरी म्हणत असते, राया लवकर चल ना आतमध्ये. तो जय कसा आहे तुला माहिती आहे ना, मला ईशाची काळजी वाटते. चल लवकर आतमध्ये जाऊया. तेव्हा इथे राया म्हणतो की तो जय काही करणार नाही ईशाला, तू काळजी करू नको. ईशा बोलण्यामध्ये त्याला व्यवस्थित गुंतवेल. आता गावकरी आले ना की त्यांना घेऊनच आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा इकडे गावकरी आलेले असतात. तेव्हा राया म्हणतो की चला चला, तो गुन्हेगार आहे ना आतमध्येच आहे, त्याला आपण रंगेहात पकडूया. तेव्हा इथे गावातले लोक म्हणतात की राया दादा, त्या गुन्हेगाराला, त्या नालायक माणसाला आपण सोडायचं नाही. आपल्या गावातल्या इथे आता मुलींवरती वाईट नजर ठेवतो म्हणजे. तेव्हा इथे गावकरी आता आतमध्ये येत असतात. तेव्हा जय म्हणत असतो, कुणीतरी येतंय वाटतं.
चल ईशा आपण बाहेर जाऊया. तेव्हा इकडे ईशा आता लगेच जयचं शर्ट बाजूला ठेवते आणि नाटकाप्रमाणे ती आता वाचवा मला वाचवा असं म्हणत असते. तेव्हा इथे जय म्हणतो, अगं ईशा असं काय करतेस? अगं अशी बोलू नकोस, लोकांचा गैरसमज होईल ना. तेव्हा ईशा म्हणते, का लोकांचा गैरसमज तेव्हासुद्धा तूच करून आणलेलास ना. जेव्हा तू मंजिरी आणि रायाला फसवलंच तेव्हा तुला लाज नाही वाटली का? अख्ख्या गावासमोर त्यांची बदनामी केलीस ना. आता तू सुद्धा ही बदनामी आता सहन कर. तेव्हा इकडे ती मुद्दामून त्याचा हात पकडते आणि वाचवा मला वाचवा असं म्हणत असते. त्यानंतर इथे जय म्हणत असतो, अगं हे काय करतेस तू ईशा? तेव्हा गावकरी आता आतमध्ये येतात. तेव्हा ईशा म्हणते, राया अरे बघ ना या जयने काय केलं, मला इथे खेचून आणलं आणि बघ माझे कपडेसुद्धा फाटलेत, मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा इथे मंजिरी आपली ओढणी काढते आणि तिच्या अंगावरती टाकते, कारण ईशाचे कपडे हातावरती थोडेसे फाटलेले असतात. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता गावकरी तिथे जमा होतात आणि म्हणतात की काय रे हे नालायक माणसा, अरे तू तर अधिकारी आहेस ना, मग आता पोलीसच असे जर आता भक्षक निघाले तर आम्ही विश्वास तरी कुणावरती ठेवायचा? लाज नाही वाटत का? आधी मंजिरीला फसवलंस आणि आता ईशाला फसवलंस. इथे चांगल्या घरातल्या मुलींना नादाला लावतोस आणि त्यांना फसवतोस का? सोडणार नाही तुला. आता उद्या गुढीपाडवा आहे ना, उद्या तुझ्यावरती सुद्धा पंचायत बसू आणि तुझासुद्धा काही तो सोक्ष मोक्ष लावूच, तुझासुद्धा निकाल लागला पाहिजे. मंजिरी म्हणत असते, काय रे जय मूर्ख माणसा, आधी मला फसवलंस, माझ्यावरती खोटे आरोप केलेस आणि आता आमच्या ईशाला फसवायला निघालास तू. लाज नाही वाटत का तुला? तोंडातून एक शब्दसुद्धा काढू नकोस. तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाय, कळलं ना. तेव्हा इकडे जय म्हणतो, अरे पण तुम्ही लोक ऐका तरी माझं, ही जे काही बोलते ना ईशा ते सगळं खोटं आहे. तेव्हा गावकरी म्हणतात, अच्छा म्हणजे आता सगळेजण खोटं आणि तू एकटा जे काही बोलतोयस ते सगळं खरं आहे का? सोडणार नाही तुला, तुला सुद्धा याचं उत्तर द्यावंच लागेल. उद्या आता पंचायत जेव्हा बसेल ना तेव्हा सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि एकदा का तू गुन्हेगार सिद्ध झालास ना की मात्र सगळेजण मिळून तुला कशी शिक्षा देतो ना ते बघच तू. आत्तापर्यंत सगळ्यांना तू खूपच जास्त त्रास दिलायस, पण आता नाही, आता तुला सोडणार नाही. तुला आम्ही घाबरतो की काय? तेव्हा इकडे राया म्हणत असतो, काय मग जय, म्हणालो होतो ना तुला, सांगितलं होतं ना तुला की गुढीपाडव्याच्या दिवशी नाहीतर गुढीपाडव्याच्या आधी तुझा खरा चेहरा सगळ्या गावासमोर आणेन म्हणून. बघितलंस ना शेवटीला तू खरोखर कसा आहेस ना, ते आता सगळ्यांना कळले. गावकऱ्यांनी सगळ्यांना बघितलंय की तू काय करण्याचा प्रयत्न करत होतास. त्याच्यामुळे आता इथे मिस फायर नाही तर उद्या पंचायतीमध्ये तुला सुद्धा उत्तर द्यावं लागणार आहे, कळलं ना. तेव्हा काय करणार आहेस ना याचा विचार करून ठेव. तेव्हा इकडे जय म्हणतो, चला रे. तर इथे प्रेक्षकांनो मंजिरीसुद्धा म्हणत असते की जय इतका नालायक असशील ना या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. दुसऱ्यांना बदनाम करतोस ना, आता स्वतः बदनाम झाल्यानंतर कसं वाटतं ना याचासुद्धा तू जरा आता विचार करून ठेव. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सगळेजण आता वाटेल तसं बोलत असतात, पण जय मात्र गप्पा असतो, कारण जयने याच्या विरोधात पुरावा गोळा करून ठेवलेला असतो ना. त्याने आपल्या शर्टच्या बटनाला इथे छोटा कॅमेरा लावून ठेवलेला असतो. त्याच्यामुळे इथे जयला माहिती असतं की तो काही आता फसणार नाही आहे. उलट इथे मंजिरी, राया आणि ईशा या तिघांना मिळूनच त्याने आता या प्लॅनमध्ये फसवलेलं असतं. तेव्हा इकडे जय म्हणतो, अरे करा रे, काय करायचं आहे ते करा, पण मी तुमच्याच प्लॅनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अडकवलं आहे ना तुम्हाला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जय निर्धास्त असतो, कारण उद्या पंचायतीमध्ये त्याचं नाही तर बाकीच्यांचं हसं होणार असतं. त्यामुळे इथे आता सगळा प्लॅन व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो असं इथे रायाला वाटत असतं, पण शेवटीला इथे जयच्या मनाप्रमाणे झालेलं असतं, कारण त्यांचा प्लॅन फुटलेला असतो. शशिकलाने आधीच इथे सगळं काही जयला फोन करून सांगितल्यामुळे जयने आधीच त्याची व्यवस्था करून ठेवलेली असते. तेव्हा इकडे राया खुश असतो. राया म्हणत असतो, मिस फायर बघितलंस ना, अगं त्या जयला आता कसं फसवलं ते. उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी तुझी तर आपण विजयाची गुढी उभारायची, पण त्या जयची मात्र अख्ख्या गावासमोर चांगली धिंड काढायची, त्याची इज्जत काढायची. तुला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय ना, आता उद्या बघ त्यालाच कसं बदनामीला सामोरं जावं लागतंय ते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणते की राया, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, त्या जयला आपण इतकं फसवलं
गावकरी आपण सगळेजण त्याला इतकं बोललो, पण त्याच्या तोंडातून एक शब्दसुद्धा आला नाही. तू बघितलंस का त्याच्याकडे? त्याने काहीही रिॲक्टच केला नाही. तो शांतपणे सगळं बोलणं ऐकून घेत होता. म्हणजे नेहमी तुला माहिती आहे ना, जर जयच्या अंगावरती एखादी गोष्ट आली, तर तो काय करतो? तो इकडे ती गोष्ट सावरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो हवं तेवढं बोलत असतो. पण काल त्याला आपण एवढं रंगेहात पकडलं, असं भासवलं, पण तरीसुद्धा त्याच्या तोंडून एक शब्दसुद्धा आला नाही. त्याने काही रिॲक्टच केलं नाही. तेव्हा इकडे आता राया म्हणत असतो, मिस फायर, अगं तो काय रिॲक्ट करणार आहे? तू बघितलंस ना, त्याला आपण रंगेहात पकडलं अख्ख्या गावासमोर. मग त्याची आता इज्जत काय उरली? तो काय बोलणार होता? तेव्हा इकडे त्याच्याकडे बोलायलाच काही नसेल ना, म्हणूनच तो गप्प बसला असेल. आता काय बोलणार आहे तो? आणि हे बघ मिस फायर, आता तू आहे ना जास्तीचा विचार करू नकोस. आपण आता उद्या पंचायतीमध्ये त्याच्या विरोधात कसा निकाल लागेल ना, याचा विचार करूया. पण आता झालं गेलं सगळं विसरून जा आणि जरा हसून दाखव बरं. अगं मगापासून बघतोय तू जास्तीचा विचार करतेस. आपण सुद्धा जिंकलोय ना. त्या जयला आपण त्याच्या भाषेत उत्तर दिले. त्याच्यामुळे आता जास्त टेन्शन घ्यायचं नाही, जास्त लोड घ्यायचं नाही. आता हसून दाखव बरं. मंजिरी मात्र आता इथे डोक्यामध्ये विचारच करत असते. कारण तिला माहिती असतं की इकडे जय किती स्मार्ट आहे ते. म्हणजे तो ज्या वेळेला गप्प बसतो तेव्हा नेमकं त्याच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालू असतं, हे मात्र नक्की. आणि त्यामुळेच इथे मंजिरी आता विचारत असते. पण इथे जय मात्र आता खूपच जास्त निर्धास्त असतो. रायाला त्याच्या प्लॅनबद्दल काहीच माहिती नसतं. त्यामुळे रायासुद्धा टेन्शन घेत नसतो आणि तो इथे मंजिरीला हसवत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंजिरी आणि रायाचं बोलणं इथे एक कदम ऐकतात आणि येऊन आता जयला सांगतात की जय, उद्या पंचायतीमध्ये कशी तुमची वाट लागेल याबद्दल आता राया बोलत होता. तेव्हा इथे जय म्हणतो की तो काय बोलणार माझ्याबद्दल? अरे त्याला माहितीच नाही आहे की त्याने मला त्यांच्या प्लॅनमध्ये नाही, तर मी त्यांना त्यांच्याच प्लॅनमध्ये अडकवलं आहे, माझ्या विरोधामध्ये. त्यांना जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग करायचं आहे ते सगळं करू दे. त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे. कारण मला काय करायचं आहे ना, ते मी आधीच ठरवून ठेवलेलं आहे, असं आता जय म्हणत असतो. तेव्हा इकडे राया, मंजिरी, ईशा मला फसवण्याचा प्रयत्न करताय का? पण बघाच उद्या तुमचीच कशी पंचायतीसमोर वाट लागते ते. तुम्ही काय मला नडणार? अरे मी सुद्धा काय कच्चा खिलाडी नाही आहे, असं जय म्हणत असतो. तुमच्या 10 पावलं मी पुढेच असणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईशाने मंजिरी आणि रायाला आता त्यांच्या प्लॅनमध्ये साथ दिलेली असते. त्यामुळे इथे शशिकलाला खूपच जास्त राग येतो. शशिकला तिच्यावरती हात उगारते, तिला मारते. तेव्हा मंजिरी म्हणत असते, अगं काकू काय करतेस तू? सोड बरं तिला. तेव्हा शशिकला म्हणते, काय गं लाज नाही वाटत का तुला? आधीच हिने काही आपल्या इज्जतीचे धिंदोडे कमी काढलेत का? तेव्हा तू सुद्धा त्याच्यामध्ये आता भर टाकायला लागलीस. अगं अख्ख्या गावासमोर तुला अशी इज्जत घालवायची काय गरज होती? आणि ते सुद्धा कुणासाठी केलंस तू हे सगळं? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, अगं काकू या सगळ्यात तिची काही चुकी नाही आहे. तिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा शशिकला म्हणते, ए बाई, तुम्हाला जे काही प्लॅनिंग प्लॉटिंग करायचं आहे ना, तुम्हाला जी काही इज्जत घालवायची आहे ती घाला. पण माझ्या मुलीला या सगळ्यामध्ये खेचायचं नाही. माझ्या ईशाला या सगळ्यामध्ये खेचायचं नाही, कळलं ना? तेव्हा इकडे आता उद्या पंचायतीमध्ये तू उभं राहायला जायचं नाही, कळलं का? तेव्हा ईशा म्हणते, का नाही जायचं मी? हे सगळं मी रायासाठी केलं आहे. तेव्हा इथे शशिकला पुन्हा तिला मारते आणि म्हणते, कोण आहे तो राया? का त्याचा इतका विचार करतेस? त्या गुंड माणसासाठी हे सगळं करायची गरज नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इकडे मंजिरीला सुद्धा आता शशिकला धमकी देत असते. तेव्हा इकडे ईशा म्हणत असते की मम्मी, मी जाणार आहे. मी राया आणि मंजिरीची मदत करणार. ते दोघेही माझे कुणीतरी लागतात ना, तो जय त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतोय. मग मी माझ्या माणसांची साथ नको देऊ का? काहीही झालं ना तरीसुद्धा मी त्यांची साथ देणार. चल मंजिरी, तू चल माझ्याबरोबर. मी आहे तुमच्याबरोबर. उद्या मी सुद्धा पंचायतीमध्ये येणारच. तेव्हा इथे शशिकला म्हणते, जा तू जा. काय करायचं आहे ते करा, पण निकाल मात्र तुमच्या बाजूने लागणारच नाही. त्यानंतर इकडे आता जय उभा राहिलेला असतो. गुढीपाडव्याचा दिवस आलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पंचायतसुद्धा आलेली असते. तेव्हा इथे आता फक्त मंजिरी नाही, तर इकडे जयसुद्धा गुन्हेगार म्हणून पंचायतीमध्ये उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पंचायतीमध्ये जय उभा राहिलेला असताना तो खूपच जास्त कॉन्फिडंट असतो. कारण त्याच्याकडे पुरावा असतो ना, तो निर्दोष असल्याचा. त्याच्यामुळे त्याच्यावरती कितीही आरोप प्रत्यारोप झाले तरीसुद्धा तो निर्दोष आहे हे तो सिद्ध करणार असतो.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता पंचायतीमध्ये सरपंच म्हणत असतात की हे बघा जय, तुमच्यावरती सुद्धा आता हे आरोप झालेले आहेत आणि हे मी नाही गावकऱ्यांनी केलेत की तुम्ही गावातल्या मुलींना इथे त्रास देता, त्यांना तुम्ही जबरदस्तीने घेऊन जाता, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करता आणि आधी तुम्ही मंजिरी बरोबर सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न केला आणि आता ईशाबरोबर ईशाला सुद्धा तुम्ही फसवण्याचा प्रयत्न केलात. हे वागणं काही शोभत नाही. तुम्ही पोलीस अधिकारी आहात, त्याच्यामुळे तुमच्या अधिकाराचा असा गैरवापर करू नका आणि लोकांना घाबरून तुम्हाला हवं ते करू शकत नाही. तेव्हा तुमच्यासारख्या माणसावरती आम्ही कसा विश्वास ठेवायचा? पोलीस अधिकारी असूनसुद्धा रक्षकच असा भक्षक वागायला लागला तर विश्वास तरी कुणावरती ठेवायचा? त्याच्यामुळे याला आता कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे असे आता गावकरीसुद्धा म्हणत असतात. तेव्हा इथे सरपंच म्हणतात की जय, तुझ्यावरती जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे आता तुलासुद्धा शिक्षा होणारच. तेव्हा इकडे राया म्हणतो की कठोरातली कठोर शिक्षा द्या. पुन्हा याने कुठल्याही मुलीबरोबर असं वाईट कृत्य करायची हिंमत नाही केली पाहिजे. तेव्हा इथे सरपंच म्हणतात की आता सगळ्या लोकांचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर आता पंचायत आपला निकाल द्यायला जात असते. कारण पंचायतीला सुद्धा इथे जय घोरपडेने खूपच जास्त भीती दाखवलेली असते. जेव्हा इथे मंजिरीवरती पंचायत बसवण्यात येते तेव्हा तो पंचायतीला जणू काही धमकी देऊन म्हणत असतो की निकाल हा माझ्याच बाजूने लागला पाहिजे आणि मंजिरीला शिक्षा झाली पाहिजे. एकतर तिला या गावामध्ये आता राहायचं असेल तर माफी मागायला सांगा, नाहीतर गावातून तिला हकलून द्या, असं जयचं म्हणणं असतं. तेव्हा इथे गावकरी आता सगळे जेव्हा जयच्या विरोधामध्ये बोलत असतात तेव्हा इकडे पंचायतसुद्धा जयला आता शिक्षा सुनवायला बसलेलीच असते. तेव्हा इकडे जय म्हणत असतो, अरे काय चाललंय हे? म्हणजे मला तुम्ही बोलूनच देणार नाहीत का? तेव्हा इकडे आता मंजिरी त्याचबरोबर ईशा, राया सगळेजण तिथे आलेले असतात. ईशा म्हणत असते की मंजिरी बघतेस ना, आता पंचायत आहे ना या जयला बरोबर त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणार. तुला फसवायला निघाला होता काय? आता स्वतः काय करणार आहे? तेव्हा इकडे आता रायाला सुद्धा गुढीपाडव्याच्या आधी काही करून जयला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची असते आणि त्याचमुळे इथे जय आता म्हणतो सगळ्यांनी ऐकून घ्या. अरे इथे कोर्टामध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या जातात आणि इथे तर तुम्ही मला बोलूच देत नाही. फक्त एक बाजू तुम्ही ऐकून घेतले. मला बोलू देणार आहात की नाही? आणि जर तुम्ही मला बोलू दिलं नाहीत तर तुम्ही माझ्याबरोबर इथे चुकीचं वागताय, माझ्यावरती तुम्ही अन्याय करताय, असं इथे राया म्हणतो. तेव्हा इथे सरपंच म्हणतात, बोल बोल बाबा, तू बोल. तुला शिक्षा सुनवायच्या आधी तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतोस. इथे पंचायतीमध्ये कुणावरतीही अन्याय होणार नाही. तुला तुझी बाजू मांडायची आहे ना, तू मांडू शकतोस. तेव्हा इकडे जय म्हणतो की सगळ्यांनी माझ्यावरती आरोप केले, मला वाटेल तसं बोललात. मग आता तुमच्या सगळ्यांचं बोलून झालंय, आता बघूनसुद्धा घ्या. तुमच्या मोबाईलवरती जो व्हिडिओ पाठवलाय ना तो तुम्ही आधी बघा. तेव्हा इथे आता सगळेजण आपापल्या मोबाईलवरती व्हिडिओ बघतात. तो व्हिडिओ इथे जयने सगळ्यांना फॉरवर्ड केलेला असतो. तेव्हा तो इथे व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांचे डोळे मोठे होतात. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की राया, अरे सगळ्यांना याने कुठला व्हिडिओ पाठवलाय, काय बघतायत ते बघू तरी. तेव्हा इकडे आता रायासुद्धा आपला मोबाईल काढतो आणि तो व्हिडिओ बघत असतो काय आहे ते. तर त्याच्यामध्ये इथे आता ईशाच आता जयच्या अंगावरती गेलेली असते. इथे जय म्हणत असतो, अगं तू हे काय करण्याचा प्रयत्न करतेस? तेव्हा इकडे ईशा म्हणते की तू राया आणि मंजिरीला फसवण्याचा प्रयत्न केलास ना, मग आता तू सुद्धा लक्षात ठेव. तेव्हा इकडे आता जयच्या अंगावरती ईशा जाते असं त्याच्यामध्ये दिसत असल्यामुळे सगळे गावकरी म्हणतात, अरे हे काय चाललंय? हे तर फसवण्याचं काम आहे, हे तर ह्या जयला फसवण्याचं काम केलेत तुम्ही. तेव्हा रायासुद्धा म्हणतो, बघितलंस ना, सांगितलं होतं ना तुला, गुढीपाडव्याच्या आत इथे मिस फायरला निर्दोष सिद्ध करेन म्हणून. तेव्हा गावकरी म्हणतात, राया दादा, हे तर तुम्ही नाटक केलं होतं का? हे तर सरळ सरळ नाटक दिसतंय. तेव्हा इथे जय म्हणत असतो की मला फसवण्यासाठी यांनी हा सगळा डाव रचला होता. आता बघा, तुम्ही सगळेजण बघा आणि मगच निकाल द्या.
तेव्हा शशिकलाला आपल्या मुलीचा ईशाचा खूपच जास्त राग येतो, कारण तिने स्वतःच्या इज्जतीची पर्वा न करता इथे मंजिरीला मदत केलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता जय म्हणत असतो की मंजिरी बघितलंस ना, अगं मी सांगितलं होतं तुला की माझ्याबरोबर नाटक करू नको म्हणून. आता बघ स्वतःचा जीव गमवावा लागला ना. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये असं काहीच घडलं नव्हतं, पण तरीसुद्धा तुला तुझा जीव गमवावा लागला. तेव्हा इकडे बाहेर आता सगळ्यांनी सगळं ऐकलेलं असतं, कारण मंजिरी जागी होते आणि म्हणते की आम्हीसुद्धा हे नाटकच केलं होतं. आणि तिच्या कानाला ब्लूटूथ असतो, त्याच्यामध्ये स्पीकर असतो. तेव्हा सगळ्यांनी आता बाहेर सगळं भोंग्यावरती बोलणं त्यांचं ऐकलेलं असतं. त्याच्यामध्ये मंजिरी निर्दोष आहे असं कळतं.